नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 360 दिवसांच्या पाणीपट्टीचा भुर्दंड विटेकरांना भरावा लागतो आणि पाणी मात्र कसेबसे 100 दिवसच मिळते। हे चित्र बदलायचे असेल तर शिवसेना हा एकमेव पर्याय आहे। विटा शहरातील वाड्या व संपूर्ण विटा शहराला दररोज पाणी देण्याचे आम्ही आश्वासन नाही तर शब्द देत आहोत। केलेल्या विकास कामांच्या जोरावर यावेळी ऐतिहासिक परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा ठाम विश्वास समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शीतल बाबर यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 11च्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या। पुढे बोलताना डॉक्टर शीतल बाबर म्हणाले, 40 वर्षात या शहरात स्वच्छतागृह नाहीत, सुरक्षित भाजी मंडई नाही, महिलांच्या हिताचा कोणताही विचार झाला नाही। हे आपलं दुर्दैव। विद्यमान आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोलदादा बाबर यांचे दूरदृष्टी नेतृत्व आपल्याला लाभलंय। स्वर्गीय अनिलभाऊ बाबर, आमदार सुहास बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणण्यात आलाय। त्या पुढे म्हणाले, विटा पालिकेत सत्तांतर होणार हे विरोधकांना माहीत आहे, त्यामुळे आमदार साहेबांनी मंजूर केलेलीच कामे विरोधक आता त्यांच्या वचननाम्यात टाकत आहेत। आमदार बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहराला कोट्यवधींचा निधी मंजूर झालाय। ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्रशस्त खाऊ गल्ली, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, जिल्हा उपरुग्णालय, नवीन पाणी पुरवठा योजना, रस्ते अशा कित्येक विकास कामांना मंजुरी मिळाली। यापुढेही आमदार साहेब विटा शहराला निधी कमी पडू देणार नाहीत, हा माझा शब्द आहे। त्यामुळे यावेळी सत्तांतर अटळे, शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन डॉक्टर बाबर यांनी केले। यावेळी उमेदवार अमर शितोळे, अक्षता साबळे, समीर कदम तसेच युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।